परम पवित्र संस्काराला हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया पुण्यामध्ये मी एका माणसाच्या घरी गेलो. छोटासा एक घर, नवऱ्या बायको आणि लहान एक मुलगी आहे. सर्वांना वाढायच्या तिकडे कपडे बदलायला सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड हालेलुया. खूप शिकलेले माणूस आहे, तरी त्या काळामध्ये त्यांच्याकडे इन्फ्लुएन्सर नाही म्हणून त्यांच्याकडे काम धंदा काही भेटलं नाही. हा माणूस वेल्डिंग कामाला लागलेला आहे. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. त्यांच्या घरी गेल्यावर मी येशूला सांगितलं, येशू परत एकदा या माणसांच्या घरी मला यायचं पाळी आली तर ते घर हे घर नसावं, तू त्यांना एक स्वतःचे घर दे, असं मी तिथे येशूला सांगितलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. प्रियानो, मी अंमलाजमध्ये आलो. हा बंधू वेल्डिंगच्या वर काम करत आहे. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, तू हे वरती जाणारा जे स्टेअरकेस आहे, मी त्या बंधूला सांगितलं, मी तुमचा पूर्ण पैसा देईन, तुम्ही मला हे स्टेअरकेसच्या कामासाठी तुला मदत केलं तर बरं होईल. त्यांनी सांगितलं, फार मी प्रयत्न केले. हालेलुया. त्यांच्या बॉस त्यांना कधीही सुट्टी न देणारे माणूस आहे. ते जाऊन बॉसला विचारलं, कोल्हापूरमध्ये एक आश्रम आहे, तिथल्या फादरना थोडा मदतीची गरज आहे. हालेलुया. त्या बॉसनी त्यांना सांगितलं, काय काय लागणार आहे सांगा, त्याची व्यवस्था मी करतो. त्यांनी सांगितलं, आपल्या काहीतरी नवीन फॅक्टरी काहीतरी चालू होत आहे, आपली गाडी तिकडे जात आहे, मग जाताना सामान या गाडीतूनच घेऊन जा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हा बंधू इथून वरती जाणारा हा जे स्टेअरकेस आहे, त्याला जे काही काम आहे ते काम पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. इतके आता वसईच्या एक बंधू इथं रिट्रीटला आहे. त्यांनी मला सांगितलं, फादर माझ्या 4-5 घर पुण्यामध्ये आहे, विकायला बघताय, कोणी विकत घेत नाही, आणि मला ते कोणतरी एका ख्यातरिक माणसाला द्यायची इच्छा आहे. मी या बंधूला सांगितलं, तुम्ही प्रयत्न करा, त्यांचं 4-5 घर आहे म्हणून बोलले, त्यातील 4 घर तू विक आणि 5व्या घरासाठी त्या 4 घराचा पैसा मधून थोडा पैसा तयार करून घे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आज हा बंधू पुण्यामध्ये 2 मजल्याचा एक सुंदर घरामध्ये वास करत आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो, आज अनेक लोकांना आशीर्वाद पाहिजे तसं भेटत नाही, कारण प्रेज द लॉर्ड देवाचे मंदिर, हालेलुया, या मंदिराकडे आपण कमी बघतो. प्रेज द लॉर्ड. हल्लीच्या काळामध्ये आकर्षण करणारे भरपूर शक्ती सर्व ठिकाणी आहे. उदाहरणासाठी सांगितलं तर ते मोबाईलवर जे आहे खूप आकर्षण करणार आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. लोक त्या गोष्टीच्या मागे पळत आहेत. हालेलुया. आपल्या हृदयामध्ये आपल्यावर प्रेम करत हळूच आपल्या बरोबर बोलणारा एक देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाचा कधी कधी आपल्याला आठवण ठरत नाही, कारण त्यापेक्षा मोठं आकर्षण इकडून तिकडून आपल्याला ओढत आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया.
या आठवड्यामध्ये देवाच्या वाणी ऐकलेले कोण इकडे आहे का? हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याशी निरंतर बोलत आहे. कान दिलं तर आपल्याला ऐकायला होणार. मी थोडे दिवस पुण्यामध्ये एक फ्लॅट मध्ये राहायला होतो. ज्या फ्लॅट मध्ये मी राहायला आहे त्या फ्लॅट मध्ये असलेले भरपूर ख्रिस्ती कुटुंब प्रार्थनेसाठी माझ्याजवळ येऊन रोज सकाळी आमच्या प्रार्थना असायची. त्यात जे लहान मुलं आहेत नर्सरीच्या आसपासच्या वयातील लहान मुलं, त्यांना मी लहान वयामध्ये छोटी छोटी प्रार्थना शिकून ठेवली. हे जे लहान मुलं आहेत आई वडिलांना घरी जाऊन संदेश सांगायचा, पवित्र आत्मा मला बोलत आहे आज असे असे होणार. आई वडिलांना आश्चर्य वाटायचं, हे मुलं घरी काय बोलत आहे तसंच एक एक दिवशी एक एक गोष्ट करतात. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांच्या बरोबर पवित्र आत्मा बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. व्यवस्था मोठी आहे. एका घरामध्ये एक लहान बाळ, प्रेज द लॉर्ड, लहान बाळ बाळाच्या मम्मीला सांगत आहे, मम्मी माझा मरणाचा दिवस जवळ येत आहे, मला घेऊन जायला येशू येणार, मला घेऊन जायला माता मरी येणार. आणि मम्मी तेव्हा तू रडायचं नाही. हे लहान बाळ मम्मीला धीर देत आहे, मम्मी बरोबर बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बाळाने जसे जसे एक एक गोष्ट बोलले तसाच प्रकारे ते पूर्ण होत गेला. हालेलुया. लहान मुलांच्या बरोबर परमेश्वर बोलत आहे आणि हे परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने आपल्याला सांगितलं, तुम्ही लहान मुलांच्या हृदय धारण करा. तुम्ही लहान मुलांच्या सारख्या झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही, तुमचा प्रवेश होणार नाही. हालेलुया. लहान मुलांच्या सारख्या झालं तर फायदा काय आहे? लहान मुलांच्या सारखा झालं तर देव आपल्या बरोबर बोलत आहे या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटते. माझ्या समोर इथे बसलेले अनेक लोक आहेत. अनेक लोकांनी माझ्याशी शेअरिंग केलेलं आहे. देवाने त्यांच्या बरोबर काय काय बोललेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये एक एक गोष्टी देवाने कसा कसा प्रकारे घडवलेला. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 म्हणूनच स्तोत्र 127 मध्ये लिहिलेलं आहे, देवाने घर बांधलं नाही तर बांधणाऱ्याचा श्रम व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. खरोखर घर बांधण्याचं काम कोणाचं आहे? स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, नाही तर तुम्ही लवकर उठताय आणि उशिरा झोपायला जाताय, सर्व फुकट जाणार. तुम्ही लवकर उठताय, हालेलुया, उशिरा झोपायला जाताय, हे सगळं तुमच्या सर्व फुकट जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून हग्गाई ग्रंथाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मर्जीप्रमाणे कष्ट करा. देवाच्या मर्जीच्या विरुद्ध कष्ट केलं तर देव कधी कधी एक फुंगर देणार, सर्व उडून जाणार, काही करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काही लोकांना घर बांधून देणार, सांभाळून सर्व व्यवस्थित ठेवणार, कारण ते लोक देवाबरोबर
मंदिर बांधण्याच्या कामामध्ये आहे. Praise the Lord. इफिसियरास लिहिलेल्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. मंदिर कसं बांधत आहे म्हणून. हालेलुया. दगडावर दगड, दगडावर दगड. हालेलुया. विटावर विटा. हालेलुया. तशा प्रकारे आपण घर बांधतो. Praise the Lord. हालेलुया. 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 या मंदिराचा प्रत्येक दगड म्हणजे आपण सर्व लोक आहोत. Praise the Lord. मी जर नीट झालं नाही, मी जर व्यवस्थित झालं नाही, हालेलुया, तर मंदिर एक दिवशी कोसळणार. प्रभू तुझ्याबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. काही लोकांना काही काम जमत नाही. पवित्र आत्मा त्या लोकांना ट्रेनिंग द्यायच्या तयारीमध्ये आहे. पवित्र आत्म्याची मदत मागा, तुम्हाला ते काम पूर्ण. कोणाला तरी गरीब थोडा फर्निचर वर आणायचा विचार चालू आहे. येशू त्या गोष्टीला होकार देत आहे. कोणाला तरी छातीमध्ये खूप त्रास होत आहे, प्रभू त्या व्यक्तीला वाचवत आहे. एक नवीन संत यांचा ओळख तुमच्यामध्ये कोणाला तरी पवित्र आत्मा आता करून देत आहे. हालेलुया. समुद्रामध्ये उडी मारायला जाणाऱ्या काही लहान मुलांना पवित्र आत्मा या दिवसांमध्ये सांभाळायला सांगत आहे. हालेलुया. दर्शनाचा तक्रार असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा बरेपणा देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.